एकीकडे पर्यावरणाचं रक्षण आणि पर्यटनाला चालना देण्याचे प्रयत्न सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व स्तरातून होत असतानाच दुसरीकडे काही समाजकंटक हे प्रयत्न हाणून पाडताना दिसत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. निसर्गरम्य आणि जैवविविधतेचं वरदान लाभलेल्या सागरतीर्थ बीचवर मध्यरात्रीच्या काळोखात मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी करण्यात आली आहे. काल रात्री उशिरा अंधाराचा फायदा घेत काही समाजकंटकांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी केली. ही चोरी इतकी सफाईदार होती की सकाळी उजाडल्यावरच हा प्रकार उघडकीस आला. या चोरीच्या प्रकारामुळे घटनास्थळी आलेल्या पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. जैवविविधतेचं रक्षण करण्यासाठी वाळूचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे. मात्र अशा प्रकारे वाळू चोरी होत राहिली तर समुद्रकिनाऱ्याची नैसर्गिक रचना बिघडते आणि त्याचा परिणाम किनारपट्टी कमजोर होण्यावर होतो. यामुळं भविष्यात समुद्राच्या लाटांपासून धोका वाढू शकतो. दरम्यान इतक्या गंभीर प्रकाराबाबत प्रशासन मात्र अनभिज्ञ आहे. सागर किनाऱ्यावर इतक्या गंभीर ॲक्टिव्हिटी होत असतील तर सागर किनाऱ्यांच्या सुरक्षेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. इतके चेकपोस्ट असूनही एकाही चेकपोस्टवर वाळू चोरी करणाऱ्या वाहनाची तपासणी करण्यात न आल्यामुळं पोलीस प्रशासनाच्या भूमिकेबाबतही संशय व्यक्त होत आहे. दरम्यान या वाळू चोरीचा तपास तातडीनं करून या वाळू चोरट्यांना कडक शिक्षा करावी, तसंच निसर्ग संपदा आणि जैवविविधता लाभलेल्या अशा समुद्रकिनाऱ्यांवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींकडून होत आहे. ब्युरो रिपोर्ट, हॅलो सिंधुदुर्ग. हॅलो